मागच्या आठवड्यापासून नाशिकमध्ये 5 बळी खड्ड्यांमुळे गेले। काल एक तरुण माणसाचा बळी परवा खड्ड्यामुळे गेलाय, ज्याचा परिवार उघडा पडलाय या खड्ड्यांमुळे। आणि ही जी माती टाकताय किंवा हे जे करताय याच्याने खड्डे मोठे होऊ राहिले, खड्डे बंद नाही होते। आणि काल जे त्यांनी केलं फोटो सेशन ते गेल्यानंतर 1 तासाच्या आत गाड्यांनी उखडून गेलं होतं। त्या खड्ड्याचं याचा कायमस्वरूपी काहीतरी पर्याय काढा। इथं कॉन्क्रीट रोड केलाय, त्याच्यावर गाळ होतो, इतके लोक घसरून पडताय। ह्या रोडवर पण, द्वारकावर, नागजी चौकात सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे। आता त्यांना पावसातून वेळ मिळाला का त्यांनी हे बुजून लवकरात लवकर नागरिकांना सुविधा करून द्यावी। खड्ड्यांची जी समस्या आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्णतः सगळे सिटीजमध्ये पूर्ण ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे। याला पूर्णतः जबाबदार स्थानिक प्रशासन आहे व राज्य सरकार आहे। तर त्याच्यावरती लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी आणि जे 5 लोकांचा जो जीव गेला आहे त्याची नुकसान भरपाई त्यांना भेटावी ही शासनाकडे विनंती आहे। पण त्वरित खड्डे जे आहे खड्ड्यांमुळे खूपशा ॲक्सिडेंट होत आहेत, त्यामुळे त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी, कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई व्हावी ही नाशिकच्या तमाम नागरिकांची इच्छा आहे। पण ते जे खड्डे जे बुजवत आहे ते तात्पुरत्या स्वरूपाचे खड्डे बुजवत आहे, जे कायमस्वरूपी बुजवावे ही विनंती सरकारला।